मला यावरून आवर्जून उल्लेख करायचा आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे काम झालं, मी आठवतो मी मंत्री होतो त्या काळात देवेंद्रजींनी 20 रात्र मराठा आरक्षणाचा, आशिषजी तुम्ही त्या ठिकाणी साक्षी आहात, 20 रात्र जागून मराठा आरक्षण, टिकणारं आरक्षण, मराठा आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी 20 रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा स्वतः तयार केला। आम्ही त्यांना म्हणायचो की पहाटे 4 वाजेपर्यंत आपला दिवा बंद होत नाही, जरा तब्येतीची काळजी घ्या। पण 20 दिवस सलग चंद्रकांत दादा, आशिष शेलारजी, व्यासपीठावरचे सर्व, विनोद तावडेजी, सर्व नेते आहेत, सर्वांना माहिती आहे, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला, विधिमंडळात मंजूर झाला, हायकोर्टात मंजूर झाला। पण जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाज कसा आर्थिक आणि मागासवर्गीय कमी आहे, कमजोर आहे, आर्थिक दुर्बल आहे, त्यामधला भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही। सुप्रीम कोर्टात जेव्हा केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। उद्धव ठाकरेंनी जर 4 चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता। आणि मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे? तर उद्धव ठाकरे आहे, उद्धव ठाकरे आहे। आणि आज काय परिस्थिती आहे? सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्रजीला विलीन केलं जात आहे। खरं तर सामाजिक आंदोलन झालं पाहिजे, सामाजिक आंदोलनाची गरज आहे, प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाला हक्क मागण्याची गरज आहे, हक्क देण्याची गरज आहे। पण आंदोलन करताना, सामाजिक आंदोलन करताना ज्या पद्धतीने राजकीय स्मेल येत आहे, उद्धव ठाकरेला विलीन करण्याऐवजी देवेंद्रजीला विलीन करण्यात येत आहे। याकरता खऱ्या अर्थाने मराठा समाजाला 100% आरक्षण मिळावं, त्या टक्का त्यांना जे आरक्षण हक्काचं ते मिळालंच पाहिजे। याकरता भारतीय जनता पार्टीचे हे महाअधिवेशन पाठिंबा देत आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे। पण हे करत असताना मात्र देवेंद्रजींनी जो कायदा केला होता त्या कायद्याचा मारेकरी शोधला पाहिजे, हेही करण्याची गरज आहे। बंधूंनो, मला आठवतं देवेंद्रजी, जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेजी आणि तुम्ही त्या ठिकाणी शपथ घेतली आणि पहिली कॅबिनेटची बैठक झाली, त्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ओबीसीचं गेलेलं आरक्षण परत आणण्याचं काम कुणी केलं असेल ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजी आल्यानंतर या महाराष्ट्रात झालं। 2.5 वर्ष या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही, 2.5 वर्ष या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या नाही, पंचायतच्या निवडणुका झाल्या नाही बंधूंनो। आणि आजही पंचायतच्या निवडणुका कुणामुळे थांबल्या? आजही आपण महाविजयाची गोष्ट करतोय। आतापर्यंत महानगरपालिका, नगरपालिका होऊन गेल्या असत्या, पण महाविकास आघाडीच्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकल्यामुळं प्रभाग रचनेचा निर्णय होऊ शकत नव्हता, आणि म्हणून पंचायतच्या निवडणुकी रोखण्याचं पाप हे महायुतीचं नाही आहे, हे महाविकास आघाडीचं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण टिकवण्याचं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला होता त्या टिकवण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं। मला 1000 गोष्टी सांगता येईल। गरीब कल्याणाच्या योजना उद्धव ठाकरेंनी बंद केल्या, महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजना बंद झाली, आणि खऱ्या अर्थाने एक मोठं पाप या महाराष्ट्रात सुरू झालं। मला अभिमान आहे, अभिनंदन ठरावात आशिष शेलारजी आणि रावसाहेब बोलतीलच, पण मी या सभागृहामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारांच्या महायुती सरकारचं, 11 पक्षाच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। ज्या दिवशी सरकार आलं त्या दिवशीपासून 2020 मॅच या महाराष्ट्रामध्ये विकासाची सुरू झाली, आणि या विकासाच्या यात्रेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या गेल्या। आता उल्लेख माननीय देवेंद्रजी सरकार म्हणून करतील, मी करणार नाही, पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, जसं उद्धव ठाकरे सरकारने मोदी सरकारच्या सर्व योजना थांबवल्या होत्या, आज तुमच्या माझ्या समोर हा प्रश्न आहे व्यासपीठासमोर आणि तुमच्या समोर, उद्याचं महाविकास आघाडीचं एक मत म्हणजे महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारच्या योजना थांबवणारं मत आहे, मोदी सरकारच्या पुढच्या 5 वर्षाच्या योजना थांबवणारं मत आहे। महाविकास आघाडीचं जर तुमच्या वार्डामध्ये, तुमच्या बूथवर जर मत गेलं तर बंधू भगिनींनो, हे मत महाराष्ट्राचा विकास थांबवणारं मत आहे, 14 कोटीच्या महाराष्ट्राला मागे आणणारं मत आहे। कारण हे जर एखाद्या वेळी